Today we continue the derivatives of parametric functions. काल आपला थेरम झाला आहे, त्याचा प्रूफ केला आहे आपण, which is the theorem dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. फॉर्म्युला लय सिंपल आहे टू रिमेंबर. समजा I have divided by dt, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला dt शी डिवाइड केलं and फॉर्म्युला इज प्रिपेअर्ड हियर. ओके, तर फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी बरं आहे. आणि प्रॉब्लेमची ओळख काय आहे? x आणि y अलग अलग असतात. x आणि y हे पहा अलग अलग आहे मस्त. and find dy by dx क्वेश्चन आहे. you find dy by dx by this फॉर्म्युला. हे अलग अलगच राहू द्यायचा. पॅरामेट्रिक फंक्शनची ओळख काय? x आणि y अलग अलग दिसत, एकत्रित नाही दिसणार. ओके, अँड RHS मध्ये एक नवीन व्हेरिएबल चमकणार आहे, दॅट इज t असं कधी थीटा राहते. सो देअरफॉर दिस इज द न्यू व्हेरिएबल कॉल्ड पॅरामीटर. आणि या दोघांना पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणतात. आता या दोघांचा अलग अलग डेरिव्हेटिव्ह घ्या. RHS मध्ये t असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू t घ्या, म्हणजे हे दोन आन्सर भेटत. आणि दोन्ही आन्सर मिळाल्यावर याचं पुट करायचं. काल याची थोडीशी प्रॅक्टिस झाली आहे, थोडंसं घे घेतो टीचे. मग कोणते कोणते व्हेरिएबल इथं नवीन नवीन वापरले जातात पॉप्युलरली, दॅट आय विल टेल यू. नाव डिफरन्शिएट, दोघांना अलग अलग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. तर इथं dt असं राहते, तर dx बाय dt बनणार आहे. ओके, आणि इथं dt लिहितो. एक काम करू का, हे हाफ थोडं बाहेर घेतलं तर बरं राहील. हाफ इज अ कॉन्स्टंट, हाफ इज अ कॉन्स्टंट. कचरा आहे, पोषण म्हणून नाही लागणार. हे असं लिहिलं तर तुमच्या सोयीचं होऊन जाईल. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायला बरं राहते. हाफ इज इथे dt लिहिलं समजा तुम्ही, तर हाफ तर कचराच आहे, तर कचरा बाहेरच लिहा, काय हरकत आहे. ओके, हाफ आता प्लस मध्ये सेपरेट झाले समजा. बोला दोघांची डेरिव्हेटिव्ह. हे तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आहे की नाही. दोन्ही व्हेरिएबल सेम असलेला फॉर्म्युला लावायचा धडाधड. बोला ddx ऑफ e raised to x, e raised to x, ddt ऑफ e raised to t, e raised to प्लस. पण हे फॉर्म्युला नाही आहे. बोला याने कसं सोडवलं होतं, याने जसं सोडवलं होतं तसंच हे आहे. यू प्रिपेअर दिस एज कॅपिटल X. आता कॅपिटल X मध्ये t सुद्धा येणार. ऑल टाइप ऑफ व्हेरिएबल, जेवढे व्हेरिएबल तुम्ही वापरता ना, that includes in the definition of capital X. Capital X is a part of the problem containing all variables, छोटे छोटे व्हेरिएबल. ठीक आहे, which prepares formula of derivative. इथं जसं मी याने कॅपिटल X बोलत होतो, तो e raised to x झाला फॉर्म्युला. याने घ्या कॅपिटल X. बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ dt आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, e raised to x into derivative of minus t असा. ठीक आहे, एक वेळ मी लिहून घेतो, काही गरज नाही तसं तर. मायनस इन द कॉन्स्टंट, मायनस म्हणजे -1 आहे, कॉन्स्टंट आहे, जाऊ द्या. टी चा डेरिव्हेटिव्ह 1 dt बाय dt. ठीक आहे, डायरेक्ट चालते म्हणून. आता डायरेक्टच लिहा. This gives you half of e raised to t minus e raised to minus t. This completes. आता या भागाचं डेरिव्हेटिव्ह हे तसंच आहे. याची टर्मिनॉलॉजी तशीच आहे, फक्त इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेणे. तर याचाही हाफ बाहेर करून टाका. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आर सिमिलर थ्रू आउट द चॅप्टर. ठीक आहे, कचरा बाहेर फेकणे, मायनस प्लस मध्ये सेपरेट करणे, हे सगळे प्रॉडक्ट म्हणून लावणे, हे सगळं चालत राहील. बोला दोघांचे डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. असं याच्यात घेतलं तसे टर्म तेच आहे. बोला e raised to x तर e raised to x हे सेम आहे व्हेरिएबल. आणि हे कॅपिटल X आत्ताच घेतलं होतं, इथं समजून दिलं आहे. सो दिस पार्ट इज कॅपिटल X. बोला e raised to x तर e raised to x into derivative of minus t, -1, half of e raised to t plus e raised to minus t. That's all. Minus into minus plus. ठीक है. So therefore
बाय डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे तेच, यालाच डेफिनेशन म्हणजे काय, थेरमला म्हटलं आहे डेफिनेशन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असा आहे. सो dy by dx is equal to dy upon dt and dx upon dt. Formula is very easy to remember. Now put dy by dt. It is half of e raised to t plus e raised to minus t upon half of dx by dt है, खाली पुट करायचं हे आन्सर e raised to t minus e raised to minus t. ठीक है, half can be cancelled and remaining is answer. किंवा कधी कधी आन्सर आहे ना शो दॅट विचारते, मग कधी कधी असं विचारणार आहे का, हे तर आन्सर झालंच आपलं, पण आता एखादा प्रॉब्लेम मध्ये शो दॅट नाही उत्तर तो तेवढं पर्टिक्युलर आणा लागलं, मग काय करेल आहे का, शो दॅट वाले प्रश्न असे असतात. बरोबर, हे वरचं जे न्यूमरेटर आहे, इज इट दिस क्वांटिटी अँड इट कॅन बी रिप्लेस्ड बाय एक्स. खालची जी क्वांटिटी आहे बोला इट इज वाय, हे पुरत आहे ना, हाफ आहे, हाफ म्हणजे बाय 2. ठीक आहे, सो याच्या जागेवर वाय. कधी कधी एक्झाम्पल असं विचारतात, शो दॅट dy by dx is equal to x upon y. म्हणजे फाइंड dy by dx विचारलं गेलं नाही तर इथे हे एवढं आन्सर ठेवलं तरी चालतं. पण कधी कधी हेच प्रॉब्लेम, याच प्रॉब्लेम मध्ये शो दॅट dy by dx इक्वल टू x by y. बोला मला आलं की नाही, म्हणजे हेच x आहे हे y आहे, गिवन आहे. ओके, तर हे आलं उत्तर x by y. काही वेगळं खूप वेगळी मेहनत केली असं नाही. ठीक आहे, चला पाहू. x is equal to e raised to t sin t, y is equal to e raised to t cos t. आपल्या पॅरामेट्रिक फॉर्म्युलाची म्हणजे फंक्शनची ओळख काय सांगितली आहे, x y अलग अलग असतात अँड दे आर एक्सप्रेस्ड इन सम अनदर व्हेरिएबल. आता इथं सध्या तर 8-10 एक्झाम्पल झाले आपले, टी चेक चालू आहे. ठीक आहे, आता हे सुरुवात याच्यासाठी काल टी भरपूर झाला होता, तरी पण थोडंसं मुरलं पाहिजे, सुरुवात झाली व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून टी घेतो. बोला RHS मध्ये टी आहे, देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, चला इथं dx upon dt, इथं प्रॉडक्ट रूल लावावा लागेल तुम्हाला. असं आहे, प्रॉडक्ट आहे जे आहे ते रूल लावावा लागेल. ठीक आहे, क्वेश्चन असला क्वेश्चन रूल काय हरकत नाही आपल्याला. बोला फर्स्ट इंटू सेकंड, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. लय सोपे सोपे टर्म आहे अँड दोन्ही व्हेरिएबल सेम आहे. बिलकुल बिंदास फॉर्म्युला लावायचा. मतलब हे फॉर्म्युले असतात आपले. बोला व्हेरिएबल सेम आहे, दॅट्स ऑल dx ऑफ sin x cos x, dt ऑफ sin t cos t. हे दोन्ही व्हेरिएबल सेम आहे, dx by dx 1 होते, dt by dt 1 होते. ठीक आहे, सो नहीं गडबड झाली, हे e raised to t पाहिजे. सॉरी, हां फर्स्ट t न होतं, हां e raised to t तर e raised to t घ्या. यू कॅन टेक e raised to t कॉमन, चांगलं दिसन आणि मग तो कट्टी होते. दिस इज आन्सर ऑफ dx by dt. इट इज व्हेरी व्हेरी सिंपल. हे कसं शिकवायचं काम नाही आहे. हे आता टी म्हणजे हे फंक्शन वेगळ्या टाईपचं दिलं आहे म्हणून आपण थोडंसं साफ. सो e raised to t cos t. अप्लाय अगेन प्रॉडक्ट रूल, एकदम सेम टू सेम. याचा पॅटर्न सेमच आहे. ठीक आहे, चला बोला फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, e raised to t cos t चा मायनस sin t. हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, हे दोन्ही व्हेरिएबल सेम असले काही चिंता काम नाही. आणि e raised to t चा e raised to t. ओके, विथ रिस्पेक्ट ddx ऑफ e raised to x, e raised to x, ddt ऑफ e raised to t, e raised to t. टेक e raised to t कॉमन, इट इज मायनस sin t प्लस cos t. एकदम सिंपल पद्धतीचे प्रॉब्लेम आहे अँड यू हॅव टू मेक परफेक्शन इन दिस टाइम.
अँड दिस इज अवर थेरम. आणि थेरम विचारा तिन्ही थेरम जे झाले ना त्याचे फॉर्म्युला लय सोपे आहे टू रिमेंबर. काय द काय फॉर्म्युला बोला dt dt कॅन्सल dy by dx राहिलं. नाउ पुट दिस व्हॅल्यूज. पुट dy by dt हियर. हे वाला e raised to t into cos t minus sin t असं लिहितो. cos t minus sin t याला असं लिहा e raised to t cos t plus sin. This cancels and remaining is answer. एक लाइन आणखी लिहून घ्या तुम्ही and this is answer. खूप सिंपल आहे. फक्त त्याची आपल्याला मेथड हे मेथड शिकायची आहे बस. आहे तर सिंपलच. चला नेक्स्ट एग्जांपल. x is equal to a cos theta y is equal to b sin theta. असा आहे. या वेळेला काहीतरी नवीन दिसते. x आणि y तर अलग अलग आहेच. हे अलग आहे म्हणूनच पॅरामेट्रिक फंक्शन आहे. आणि मग RHS मध्ये थीटा आहे टी नाही आहे. हे पहा आता एक बंच ऑफ प्रॉब्लेम खूप 8-10 प्रश्न तुम्ही 4-5 सोडवले कालचे. तर त्याच्यात RHS मध्ये टी होतं. टी इज अ पॉप्युलर पॅरामीटर. दुसऱ्या टाईपचा पॅरामीटर जे वापरतो हे म्हणजे काय व्हेरिएबलच आहे ना. सो टी म्हणजे टाइम. समजा टी स्टँड्स फॉर टाइम. बोला टाइम सतत बदलत राहते. बोला इज इट व्हेरिएबल. थीटा हे टेम्परेचरसाठी वापरतात खूपदा. बोला टेम्परेचर हे तर बदलतच राहते कंटिन्युअसली. कधी कमी कधी जास्त कंटिन्युअस बदलत राहते आणि बदलणाऱ्याला म्हणतात व्हेरिएबल. ओके तर हे दुसऱ्या टाईपचा पॅरामीटर वापरला आहे. तर एक्स वाय अलग अलग असतात. पॅरामीटर कोणताही असो टी असलं तर माझा फॉर्म्युला असा चालते dy by dx is equal to I will divide by dt. फॉर्म्युला इज व्हेरी सिंपल टू रिमेंबर. दोन्ही याला डिवाइड करा dt ले तयार होते फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युलाला dy by dx. आपला प्रॉब्लेम dy by dx आहे. क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. आता dy by dx आहे. पण आता t नाही आहे. RHS मध्ये जर t असलं तर यू यूज दिस फॉर्म्युला. आता RHS मध्ये थीटा आहे तर डिवाइड बाय d थीटा. हे t नाही काम करणार. काय फरक पडते t असलं काय थीटा असलं. डिवाइड बाय d थीटा. तर आता मी dy by dx काढू इच्छितो and for that I find these two quantities. नाउ या दोघांच्या RHS मध्ये जेव्हा t राहत होता आपला नियम आहे डेरिव्हेटिव्हचा की RHS मध्ये जो व्हेरिएबल असते त्या हिशोबाने आपण विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेत असतो. तर ते विथ रिस्पेक्ट टू थीटा. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. डी डी थीटा घ्या या वेळेला. ए कॉन्स्टंट आहे. डी डी थीटा असा कचरा फेकत जा सोबतच. आपल्या स्टेप बरोबर मोकळ्या होतात. dx अपॉन d थीटा. बोला हे सेम व्हेरिएबल आहे. बोला ddx ऑफ cos x फॉर्म्युला आहे का नाही माइनस sin x. तर ही व्हेरिएबल सेम आहे. बोला dd थीटा ऑफ cos थीटा माइनस sin थीटा. दॅट्स ऑल. खतम. ठीक आहे. याचाही घ्या. बोला dd थीटा दोन्ही साइडला लावतो. b इज कॉन्स्टंट कचरा आहे ते काय आहे. सो dy by d थीटा इज इक्वल टू b. हे सेम व्हेरिएबल आहे. डायरेक्ट फॉर्म्युला dd थीटा ऑफ sin थीटा cos थीटा. and by definition or by theorem असं लिहा and use this. या वेळेला थीटा व्हेरिएबल आहे म्हणून असं वापरा. बोला dy by d थीटा हे फॉर्म्युला हे व्हॅल्यू पुट करा. dx by d थीटा हे आन्सर याचं पुट करा. माइनस a sin थीटा. ओके इज इक्वल टू माइनस b by a cos थीटा upon sin थीटा can be written as cot थीटा. सिंपल आहे. झाला आन्सर. नवीन आला थीटा. This is second type of parameter which is popularly used. Problem असेच कंटिन्यू राहत राहील and method is same. चला गाडी चालू द्या. इंटरेस्टिंग आहे. कुठंच तुम्हाला बोर नाही होणार. बिकॉज फाउंडेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॅपिटल एक्स ची मेथड वगैरे वगैरे खूप साऱ्या मेथड्स झाल्या आहेत. इथं थीटा आणि टी ना आपला काही बिघडत नाही. तर प्रॉब्लेम असा आहे
फाइंड dy बाय dx. हे वर लिहिलं होतं, आता नाही लिहिणार. फाइंड dy बाय dx ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. तर हे थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 आहे ना, हे आपण शेवटी वापरू. आता नाही, पहिले फाइंड dy बाय dx. पहिले आपलं जे रेग्युलर आहे ते फाइंड करू. नाव दोन्ही अलग अलग राहतात, हे याची ओळख आहे. आणि RHS मध्ये एक नवीन व्हेरिएबल आढळणार अँड हियर इट इज थीटा. इट इज कॉल्ड पॅरामीटर. देयरफॉर RHS चा थीटाच्या मुळे आय विल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. ते कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह घेता घेता थोडं व्यवस्थित लिहिणं चालू करा. नाही तर हे असं घेतलं मग कचरा बाहेर फेकलं, आताच फेकून द्या ना कचरा. ठीक आहे. सो टेक डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, एखादी लाईन द्यायची असेल तर लिहा. सो ए डेरिव्हेटिव्ह कचरा बाहेर अँड या क्यूबला थोडं असं एक्सप्रेस करा. एक लाईनचा फरक पडते, खूप फरक नाही पडत. अप्लाय डी थीटा ऑन बोथ द साइड्स. अप्लाय डी थीटा ऑन बोथ द साइड्स. दिस बिकम्स dx अपॉन d थीटा. आणि हे कचराच आहे अँड याला कॅपिटल एक्स घ्या. इलाज नाही दुसरं. असं घेतला आहे जेव्हा x होते ना तेव्हा असंच घेतला आहे. कॅपिटल एक्स इज अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम कंटेनिंग ऑल व्हेरिएबल्स अँड विच प्रिपेअर्स फॉर्म्युला. बोला, हे पार्ट ऑफ द प्रॉब्लेम आहे, याला कॅपिटल एक्स घेतो. हे कॉन्स्टंट आहे, याला नाही घेता येत. व्हेरिएबल वाला जो एक्सप्रेशन असते त्याला कॅपिटल एक्स घ्या. अँड इट तेच आहे, सर्व मेथड तशीच आहे. इट प्रिपेअर्स फॉर्म्युला. बोला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब 3x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स कॉस थीटाचा मायनस साइन थीटा. असं डायरेक्ट लिहा. छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह आहे. अँड राईट वन्स मोर मायनस समोर लिहितो कॉस स्क्वेअर थीटा हे वाला अँड साइन थीटा. खतम. चला याचा ध्यान हिशोब करा. डी डी थीटाला मग पाहू. एकदम सेम टू सेम आहे. सो दिस इज dy बाय डी थीटा. हे कचरा बाहेर अँड या क्यूबला असा एक्सप्रेस करा. काऊन की इलाज नाही, कॅपिटल एक्स साठी अशी गरज आहे मला. सो देयरफॉर यू प्रिपेअर दिस एज कॅपिटल एक्स. कैपिटल एक्स ऐसी भला है जो फार्मूला बनाती. बोला डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब. डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब बोला 3x स्क्वायर. एक्स स्क्वायर म्हणजे कोण? कैपिटल एक्स स्क्वायर इनटू डेरिवेटिव ऑफ कैपिटल एक्स साइन थीटा चा cos थीटा. असं असं करावंच लागते. बोला 3a sin स्क्वायर थीटा इनटू cos थीटा. आहे सिंपल. कोणताही डेरिवेटिवचा टर्म आला तर तुम्हाला ते करता येते. ओके. सो बाय डेफिनेशन म्हणजे आता हे आपला थेरम वाला फॉर्म्युला लिहा. dy जो पॅरामीटर असेल त्याला डिवाइड करायचं. जेव्हा t पॅरामीटर राहत होतं तेव्हा डिवाइड बाय dt. आता डिवाइड बाय d थीटा एंड हम थेरमच आहे, एकच आहे गोष्ट. सो पुट इट हियर dy बाय d थीटा. हे वाला वैल्यू पुट करा. 3a sin स्क्वायर थीटा cos थीटा dx बाय d थीटा हे पुट करा. माइनस 3a cos स्क्वायर थीटा sin थीटा. आता जे कटते बिचारे कापा माइनस. आता साइन एक साइन कापा, एक साइन राहा. एक cos कापून द्या, एक खाली cos राहा. देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू माइनस 10 थीटा. ठीक आहे. परंतु आपल्याला प्रश्न विचारला आहे फाइंड dy बाय dx ॲट दिस. काल सांगितलं होतं हे असं जे आलं एखादी व्हॅल्यू तर हे शेवटी पुट करायची. इथे लिहिली शेवटी आहे, पुटही शेवटी करायची. आता पुट dy इथं पुट करायचं. क्वेश्चन असा आहे फाइंड dy बाय dx ॲट दिस. तर dy बाय dx इथं आता ती व्हॅल्यू पुट करा दोन्ही साइडला. थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 असं पहिले लिहायचं असं. दिस इज रायटिंग पॅटर्न. ठीक आहे. हे पद्धत आहे लिहायची. सो dy बाय dx दोन्हीकडे असं शेपूटमध्ये लिहायचं आणि याले असं वाचतात dy बाय dx ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. हे तो आपला क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन आहे आणि इकडून आन्सर येणार आहे. RHS मध्ये पुट करा थीटा इक्वल टू पाय बाय 3. थीटाच्या जागेवर पाय बाय 3
इट इज -√3 1060 ची व्हॅल्यू लिहा. दॅट्स ऑल. दिस इज फायनल आन्सर. हे व्हॅल्यू जे असते ते काही खूप कठीण नाही आहे. शेवटी एखादी लाईन जास्त वाढते. x is equal to a into theta plus sin theta, y is equal to a into 1 plus cos theta. आपली प्रॉब्लेमची ओळख एकदम म्हणजे सस्ती आहे. x y अलग अलग असतात आणि RHS मध्ये एक नवीन व्हेरिएबल आढळते. दॅट इज हिअर समटाइम्स इट इज t, समटाइम्स थीटा. बस 2-3च आपले पॉप्युलर पॅरामीटर आहे ते आपण वापरतो. तसं कोणताही राहू शकते. RHS मध्ये जो व्हेरिएबल आहे ना ते कोणताही राहू शकते. पण पॉप्युलरली वी यूज ओनली दिस. एक टी आणि एक थीटा मोस्ट पॉप्युलर आहे. मग एखाद्या वेळेला आणखी नवीन येईन सांगेन. एखाद दोनच येते बस, जास्त नाही येत. नाव स्टार्ट. तुमचं वर्किंग चालू करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. तर एकदम इझी प्रॉब्लेम आहे. सो ए इज कॉन्स्टंट. डायरेक्ट घ्या कचरा बाहेर आणि या दोघांचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन मग घेऊन टाकू. प्लसच आहे. प्लसमध्ये डायरेक्ट करता येते. बोला डी थीटा बाय डी थीटा इज 1. आता डेरिव्हेटिव्ह सांगायचे दिवस नाही राहिले. एवढे इझी. डी थीटा ऑफ साइन थीटा इज कॉस थीटा. संपलं. ठीक आहे. हे थीटा सेम आहे. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ओके. सो याचा घ्या dy बाय डी थीटा ए कॉन्स्टंट डी थीटा असं घ्या कचरा बाहेर 1 प्लस कॉस थीटा. ए कॉन्स्टंट मला 1 चा 0 आणि कॉस थीटाचा डी थीटा ऑफ कॉस थीटा डायरेक्ट फॉर्म्युला मायनस साइन थीटा. दॅट्स ऑल. मायनस ए साइन थीटा एवढं लिहित आहे. ठीक आहे. देयरफॉर बाय डेफिनेशन dy बाय dx इज इक्वल टू जो पॅरामीटर असन त्याला डिवाइड करायचं. टी असन तर डिवाइड बाय dt. थीटा असन तर डिवाइड बाय डी थीटा. इथं तर असं बनते. फॉर्म्युला बिकम्स व्हेरी इझी. ते काही खूप मोठा आयटम नाही. ना पुट बोथ आन्सर्स हिअर. हे दोन्ही आन्सर काढलेले असतात. मायनस ए साइन थीटा अपॉन हे वाला आन्सर पुट करा ए इंटू 1 प्लस कॉस थीटा. ए कॅन्सल. रिमेनिंग इज आन्सर. समजा कधी कधी इथं हेच at x equal to at theta is equal to pi by 2 असं विचारलं. हे क्वेश्चन असा आहे. फाइंड dy by dx. फाइंड dy by dx at theta is equal to pi by 2. तो पहिले dy by dx काढा. फाइंड आहे ना तेवढं काढलं. आता हे व्हॅल्यू जे असते ते शेवटी पुट करायची असते. at theta is equal to pi by minus sin theta अपॉन 1 प्लस कॉस थीटा at थीटा इज इक्वल टू पाय. असं लिहायचं. पहिले हे शेपूट मध्ये असं लिहायचं. हे ॲट आहे. पुट जसं आपण सेंटेन्स लिहितो ना पुट थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 ऑन बोथ द साइड्स असं नाही लिहायचं. हे आहे पॅटर्न. याला असं वाचतात dy बाय dx at थीटा इक्वल टू पाय बाय. आणि याच्यानंतर पुट करा. याच्यानंतर नाही करायचं. हे सिम्बॉल आहे. तर RHS लिहितो. RHS असं पुट थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. आणि खूप इझी आहे. सॉल्व करून घ्या. सो sin 90 इज 1 cos 90 0 टोटल इज -1. कोणाचा आन्सर आहे dy बाय dx at थीटा इज इक्वल टू पाय. म्हटलं की नाही. एकदम मस्त आहे. जी व्हॅल्यू असते शेवटी पुट करायची असते. नेक्स्ट क्वेश्चन. x is equal to 3 cos theta minus 2 cos cube theta y is equal to 3 sin theta minus 2 sin cube theta. ठीक आहे. अलग अलग राहतात ओळख आणि RHS मध्ये थीटा इज पॅरामीटर. दॅट्स ऑल. एवढी ओळख इनफ आहे. ठीक आहे. थोडंसं एक काम करतो. हे दोन्ही x आणि y याचे एक्सप्रेशन मोठे आहे म्हणून मला हे पुऱ्या स्टँडमध्ये येणार की नाही डाऊट आहे. एक एक करू. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू थीटा. RHS मध्ये जो असते त्याचा विथ रिस्पेक्ट टू घ्यायचा. सो इट इज dx अपॉन डी थीटा. नियम कानून सगळे सोबत लावायचे. ठीक आहे. कोणत्याही देशात जा कोणताही प्रॉब्लेम करा नियम कानून नाही लागत. ठीक आहे.
बोला मायनस मध्ये सेपरेट होईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा घेईल मी, ठीक आहे, एक वेळ लिहून दे म्हणजे झंझट नाही तरी लिहायचं काय. बोला मायनस मध्ये सेपरेट झाले, मायनस मध्ये सेपरेट झाले असा, आणि कचऱ्याला बाहेर फेका दोन नियम सोबत. याच्यातही असा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 cos क्यूब थीटा होईल. 2 कचरा बाहेर फेका आणि या क्यूबले असं लिहा, होल क्यूब कॅपिटल एक्स मध्ये तसं लिहा लागतं. नाव दिस इज सेम फॉर्म्युला डायरेक्ट डी डी थीटा ऑफ कॉस थीटा मायनस साइन थीटा. हां, याला घ्या कॅपिटल एक्स. आता कोणाला कॅपिटल एक्स घ्या कोणाला नाही हे काही शिकवत नाही. दिस इज एक्सप्रेशन ऑफ म्हणजे व्हेरिएबल थीटा कॅपिटल एक्स हे शिकवायला नजरच पाहिजे. आता तर सर हे कॅपिटल एक्स आहे असं एवढा महिना झाला आपल्याला शिकता शिकता जवळपास. सो देअरफॉर हे कॅपिटल एक्स तर आलंच पाहिजे. कॅपिटल एक्स नाही आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह झिरो आहे. मी पहिले सांगितलं होतं इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे मुद्दा आहे हेच कॅपिटल एक्स आहे म्हणजे रामबाण उपाय, रामबाण इलाज आहे डेरिव्हेटिव्हचा. बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इट इज 3x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स साइन मायनस साइन कॉस थीटाचा. ठीक आहे, चला हळूहळू थोडंसं चांगलं लिहून घ्या. आणखी हे मायनस इंटू मायनस प्लस होईल. -3 साइन थीटा अँड +6 हे मायनस मायनस +6 कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. तुमची इच्छा असेल काहीतरी कॉमन घ्या, थोडं भलं होईल आपलं. बोला 3 कॉमन, साइन थीटा कॉमन. सो 3 साइन थीटा इज कॉमन. -1 + 2 कॉस स्क्वेअर थीटा. आणि थोडं आणखी भलं करायचं असेल तर एक सुंदर फॉर्म्युला बनलेला आहे पहा. 2 cos स्क्वेअर थीटा -1 इट इज फॉर्म्युला ऑफ cos 2 थीटा. करायचा करून नाही करायचं, फॉर्म्युला आल्यावर लावाच लागते. 2 cos स्क्वेअर थीटा -1 cos 2 थीटाचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे, दिस कम्प्लीट्स या भागाचा आन्सर. आता या भागाचा आन्सर करतो. ठीक आहे, तुमच्याजवळ जागा असेल तर करा, नाही मग खाली करायचं. ठीक आहे. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. So dy by d theta is equal to d d theta 3 sin theta minus 2 sin cube theta. हळूहळू करतो. सेम प्रोसिजर आहे. जनरली हे जे प्रॉब्लेम आहे सिमेट्रिक आहे याचा आणि याचा. ठीक आहे. सो सेपरेट आणि याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा घ्या 3 कचरा बाहेर निघेल. दोन काम सोबत करा. आता याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा घेईल 2 कचरा बाहेर लिहा आणि या क्यूबले थोडा असा एक्सप्रेस करा बिकॉज अशीच गरज आहे. बोला हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा 2. याने घ्या कॅपिटल एक्स ऐशी बोला आहे जो फॉर्म्युला बना की बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब 3x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स कॉस थीटा. ठीक आहे. सो देयरफॉर 3 cos थीटा याच्यात 6 आहे. एक काम करा कॉमन एक घ्या. अरे यार कॉमन घेऊन घ्या ना. 3 कॉमन आहे, cos थीटा ही कॉमन आहे. इथेही मस्त फॉर्म्युला बनते पहा. इट इज 2 हे cos थीटा कॉमन आहे 2 sin स्क्वेअर थीटा. बोला 3 cos थीटा एकदम जोरदार आला. हे आहे हे फॉर्म्युला स्टँडर्ड 1 - 2 sin स्क्वेअर थीटा इज cos 2 थीटा. एकदम बढ़िया. That's all. Therefore, last दोन्ही आंसर आले. This is answer of dx upon d theta. By definition, dy upon dx is equal to dy upon d theta and divided by dx upon d theta. Put both the answers. This is answer of dy by d theta. This is answer of dx by d theta. सुंदर प्रॉब्लेम होता मस्त. बोला dy by d theta 3 cos theta cos 2 theta upon dx by d theta हे आहे 3 sin theta into cos 2 theta. 3 कॅन्सल. पहा हे फॉर्म्युला किती कमी पडलं. हे cos upon sin is cot theta is the simple answer of this.
प्रॉब्लेम किती मोठा आहे, खोदा पहाड निकली चुईया, आहे की नाही? असं एक हिंदीमध्ये म्हण आहे, मस्त जोरदार, ती इथं लागू होते. दोन टाईपचे पॅरामीटर, हे दोन पॉप्युलर पॅरामीटर होते, एक टी आणि एक थिटा. येत राहील मधात कंटिन्यू. परंतु आता एक तिसरं टाईपचं पॅरामीटर जे वापरला आहे तो यम आहे. बाकी ABCD कॉन्स्टंट असतात, ठीक आहे. एक्स वाय तो अलग अलग आहेच. आणि RHS मध्ये एक नवीन व्हेरिएबल आढळते एम पॅरामीटर म्हणून वापरतात, ठीक आहे. चला आता मी माझा फॉर्म्युला असं चेंज होईल. dy/dx टी जेव्हा असते ना अवेलेबल, टी पॅरामीटर असते तेव्हा dy/dt, जेव्हा थीटा पॅरामीटर असते dy/d थीटा. आता जो पॅरामीटर आहे त्यालाच फॉर्म्युला बनवावा लागेल आपल्याला. नाव m इज द पॅरामीटर, सो dy/dm. m स्टँड्स फॉर, समजा फॉर एक्झाम्पल काहीतरी मास ऑफ अ ऑब्जेक्ट, मास ऑफ म्हणजे लिव्हिंग थिंग, ठीक आहे. तो बघा मास ऑफ लिव्हिंग थिंग कंटिन्युअसली चेंज होत असते. हेन्स इट इज अ पॅरामीटर. पॅरामीटरचं नाव काय व्हेरिएबल, आणि व्हेरिएबल जो बदलते त्यालाच तर व्हेरिएबल म्हणतात. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल आपण या पॅरामीटर्सला एक्सप्लेन करू शकतो. टी स्टँड्स फॉर टाईम, सतत बदलणारा. बोला थीटा स्टँड्स फॉर टेम्परेचर, ठीक आहे. आणि एम स्टँड्स फॉर मास. सो चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम. हे नवीनच आयटम आहे विचार एम. या असं TDM लावतो. हे कॉन्स्टंट आहे, तुमची इच्छा असेल हे बाहेर घेतो असं लिहा. सो dx/dm इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे. सो 1/x² चा फॉर्म्युला आहे डायरेक्ट, -2/x³. तर हे m सारखं आहे म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला लागते ddx(1/x²) -2/x³. and that's all. हे तर फॉर्म्युलाच लागला मग. सो -2a/m³. आता हे घ्या, ddm घ्यायचा आहे, हे नवीन आयटम आहे. 2a कॉन्स्टंट आहे and ddm of 1/m असं घ्यायचं. सो dy/dm is equal to 2a. याचा आन्सर आहे किती? ओके. सो 1/x तो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा, हे सेम व्हेरिएबल आहे, डायरेक्ट फॉर्म्युला लागते ddx(1/x) -1/x². ठीक आहे. ddm of 1/m -1/m². That's all. बस जे करायचं आहे ते डेरिव्हेटिव्ह असंच करावं लागते. and hence by definition or by theorem dy/dx is equal to apply n parameter. So divided by dm आणि हे दोन्ही आन्सर्स अवेलेबल आहे. पुट करा, अवेलेबल पहिले करायचेच आहे. पुट दिस आन्सर फर्स्ट, -2a/m³ आणि मग हे पुट करा -2a/m नाही हे m² इक्वल टू m³. ठीक आहे. थोडंसं चांगलं असं म्हणजे व्यवस्थित लिहायचं असं लिहून घ्या. अँड इंटू रेसिप्रोकल ऑफ डिनॉमिनेटर या लेवल न्या. -2a कॅन्सल्स, ठीक आहे. अँड m³ कॅन्सल्स विथ m². एक m शिल्लक राहील m³ चा. ओनली m इज द आन्सर. dy/dx चा आन्सर काय आला? m. थोडीशी प्रॉब्लेमची स्टाईल बदलली. शो दॅट विचारला, पण प्रॉब्लेम तेच आहे. फाइंड dy/dx म्हणा की शो दॅट dy/dx म्हणा, आन्सर जास्तचा दिला आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. मेथड इज सेम. अगेन हियर ऑब्झर्व m इज द पॅरामीटर. ठीक आहे. एक एक घ्या, काउंट की थोडे मोठे आहे. दोन्ही घेता येते, घेऊ म्हणा. सो हे प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम लिहून घे जा मग आणि मग इथूनच चालू करतो. सी दिस. ठीक आहे.
फाइंड dy by dx. तर हे दोन आहेत. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू m. RHS मध्ये m पॅरामीटर आहे. सो dx upon dm इज इक्वल टू हे कॉन्स्टंट आहे. तुमची इच्छा असेल तर असं बाहेर लिहू शकता. बाहेर लिहिले तर बरं, असं नाही तर अंदर लिहिलं चालते. मग कोशंट रूल लावायला ते चालते. सगळ्या मेथड सांगतो. कोशंट रूल लावायचा आणि याने बाहेर केलं. कचरा कधी बाहेर साफ केले तर बरं राहते. म्हणून दररोज सफाई करावी लागते. घरची डोक्याची सफाई करावी लागते. ठीक आहे. नाव इथं कोशंट रूल वाचलो. पहा, याने कॅपिटल एक्स घ्या. एक्सप्रेशन ऑफ कोणतेही व्हेरिएबल असो त्याला कॅपिटल एक्स घेत जा अँड इट प्रिपेअर्स फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह. बोला 1 अपॉन x. बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x minus 1 upon x square into derivative of capital X. ठीक है. चला बोला माइनस a आणि 1 चा 0 m क्यूब हे m सेम आहे. x क्यूब चा 3x स्क्वेअर m क्यूब चा 3m स्क्वेअर. दॅट्स ऑल. आता काही जास्त लिहित नाही. सफिशियंट. आता हे घ्या dy by d theta is equal to derivative ने d theta नाही d dm am upon 1 plus m cube. जर a बाहेर नेला कचरा तर चांगलं नाही. काय करू, कचऱ्याला जास्त पोहोचणं चांगलं नाही. बाहेर घ्यायचं. आणि आता इथं जरी मी वाचलो कॅपिटल एक्स, इथं नाही वाचू शकत. हे दोन्ही व्हेरिएबल आहेत म्हणून कोशंट रूल लावाच लागतो कंपल्सरी. काय फर्स्ट अपॉन सेकंड. ठीक आहे. सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. असं हळूहळू गाडी चालते आपली. अपॉन सेकंडचं स्क्वेअर. असं व्यवस्थितच लिहा. कोणती गडबड केली ना राग होते. जास्त गडबडनं चालले, फास्ट चालले तर स्लिप होते गाडी. इथेही तसंच आहे. जास्त फास्ट नाही चालायचं. 1 प्लस m क्यूब. बोला m चा डेरिव्हेटिव्ह dm अपॉन d dx ऑफ x. dx कॅन्सल नाही. असं फॉर्म्युलासाठी इट इज 1. dm बाय dm इज ऑल्सो 1. m इनटू 1 चा 0 डेरिव्हेटिव्ह घ्या ना. हे डेरिव्हेटिव्ह आहे 0 आणि m क्यूब चा 3m स्क्वेअर अपॉन 1 प्लस m क्यूब चा स्क्वेअर. थोड़ा सा सॉल्व करा. ठीक है. 1 प्लस m क्यूब आणि माइनस 3m क्यूब अपॉन 1 प्लस m क्यूब चा स्क्वेअर. खालचा राहू दे तसाच. कोशंट रूल मध्ये खालचा जो भाग असतो तसंच लिहा. बोला m क्यूब माइनस 3m क्यूब इट इज 2m क्यूब माइनस. दॅट्स ऑल. याच्यापेक्षा जास्त हे काही सोडवता येत नाही. लिमिट. And this is answer of dy by dm. हे आन्सर आहे dx by dm. आता या दोघांना आपण आपल्या थेरम कंबाईन करू आणि काय आन्सर येते बघू. ठीक आहे. सो दिस इज आन्सर ऑफ dx by dm. पुट करू. Therefore by definition dy upon dx is equal to dy by dm. ठीक है. is equal to dx by dm. ये ठीक है. dy by dm हे आंसर पुट करा. ए हे वर पुट केलं हे आंसर आणि याचा खालचा तो पहिल्यापासून होताच. हे दोन्ही आपले सेम आहे. कॅन्सल. ए कॅन्सल अँड राईट द सेम. ये माइनस 1 है. माइनस खुला आहे ना. आणि वरती आहे 1 minus 2m क्यूब. खाली एवढंच राहत 3m स्क्वेअर. माइनसच्या अंदर मल्टिप्लाय करा. आन्सर मध्ये तसं रिक्वायर्ड आहे अँड आय गॉट द आन्सर. म्हणजे शो दॅट म्हणजे काही नाही. फाइंड dy by dx जरी म्हटलं असतं तरी तर आपण हे चाललं असतं. हेच तर आहे आन्सर. शो दॅट म्हटलं तो घाबरण्याचं काम नाही.
आन्सर आपल्याजवळ असते, आला की नाही आला चेक होते, आहे तर तेच, काही नाही केलं आपण, जास्त काहीच नाही केलं. कोशंट रूल वगैरे हे तर जे येईल ते तर लावाच लागेल. आता थोडे शो दॅट वाले प्रॉब्लेम घेऊन टाकतो, आहे तसेच. हे पहा, x इज एक्सप्रेस्ड इन t, y इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन t, फाइंड dy बाय dx चे म्हणजे शो दॅट. तर शो दॅट मध्ये हे टार्गेट आहे, इथपर्यंत तुम्हाला या. ठीक आहे, चला हे करतो मी. हे प्रॉब्लेम आहे, शो दॅट नंतर तो. तर दिस इज गिवन. ओके, पूरा प्रॉब्लेम पहिले लिहिणे अँड मग असं चालू करतो. e रेस टू साइन 3t आणि y इज इक्वल टू e रेस टू cos 3t. ठीक आहे, एक काम करा. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह तो डायरेक्ट घेता येते आपल्याला, परंतु एक काम आणखी करा, काम पडणार आहे. यांचे लाभ घेऊन टाका. log x equal to log of e raised to sin 3. बोला log m raised to n log m. log e ची व्हॅल्यू 1 होते आणि असा प्रॉब्लेम बनला. टेकिंग log on both the sides. काम आहे याच्यात, नाही तर काही असं लॉगची गरज नाही, डायरेक्ट काही चालते, पण याच्यात आपल्याला काम आहे. ओके, log of e raised to cos 3t, log m raised to n log n. log e ची व्हॅल्यू 1 आहे and thus I get simplified logarithm. याला इक्वेशन 1 द्या. तसं तुम्ही डायरेक्ट यांना डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. हे कॅपिटल x आहे, त्याला सॉल्व होते e रेस टू x चा आन्सर येते डेरिव्हेटिव्ह. पण मी याला न करता आता लॉग घेतला आहे, आता याला करतो. ठीक आहे, तर याला करून मी काही हरकत नाही. एकच आहे, लॉग घेऊनही डेरिव्हेटिव्ह घेतोच की नाही. याचाही डेरिव्हेटिव्ह घेता येते, याचा डायरेक्ट e रेस टू x फॉर्म्युला बनते, तोही सिंपल आहे. आणि याचाही घेता येते, याचाही बनणार आहे. ठीक आहे, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. किंवा याचा घेऊन या. चला तुम्हाला त्याचा घेऊन दाखवतो. नाव अगेन सिन्स x इज इक्वल टू e रेस टू sin 3t यांचाच घेतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही पाहिजे. हे या क्वांटिटीच्या मध्ये का, म्हणून ही क्वांटिटी मी काढून ठेवतो. नंतर काढणार आहे, नंतरही काढा लागेल, आताच काढतो. नाव आय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. याचाही घेता येते, याचाही घेता येते, आपला ओरिजिनलच घेऊ. चला, dx अपॉन dt इज इक्वल टू dt. दोन्ही साईडला dt लावा. याचा पॅरामीटर आपला पॉप्युलर पॅरामीटर आहे t. नाव प्रिपेअर कॅपिटल x. बोला कॅपिटल x तो असा आहे, डोळ्यासमोरच पाहिजे. हो सर, याला कॅपिटल घ्या लागते. काऊन की कॅपिटल x कोण असते, फॉर्म्युला बनवणारा टर्म असते. बोला, आणि व्हेरिएबल असलं पाहिजे त्याच्यात, कॉन्स्टंट नाही घ्यायचा. बोला e रेस टू x चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x, e रेस टू x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 3t असा आहे. बोला 3t याच्याकडे कॅपिटल x घ्या लागणार, आणखी जेव्हापर्यंत सॉल्व नाही होत ना तेव्हापर्यंत घ्या लागते. बोला sin 3t. बोला याच्यात याला कॅपिटल x घ्या लागणार. एक्सप्रेशन ऑफ x, एक्सप्रेशन ऑफ t कॅपिटल x and derivative of sin x फॉर्म्युला आहे cos x into ddt of 3t, that is 3. बस. ठीक आहे, आता याचा घ्या डेरिव्हेटिव्ह. dy by dt is equal to e raised to cos 3t. यानी कैपिटल x घ्यास लागेल, तुम्हाला इलाज नाही. कैपिटल x ऐसी बला है जो फार्मूला बनाती है. घ्या, मग फार्मूला बनवून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x is e raised to x into डेरिव्हेटिव्ह ऑफ कैपिटल x. ठीक है, e raised to cos 3t
याने घ्या कॅपिटल एक्स, इलाज नाही. जेव्हापर्यंत प्रॉब्लेम पुरा सॉल्व नाही होत कॅपिटल एक्सची प्रोसेस चालू राहते. नाव 3x राहिलं असतं तर मी याने घेतलं असतं. बोला cos x झाला. टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. कॅपिटल एक्स ऐशी बला आहे जो फॉर्म्युला बनाते. इथेही बनवलं, इथेही बनवलं, आपलं काम झालं. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x minus sin x into डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t. 3 विथ रिस्पेक्ट टू t चाललाय. दॅट्स ऑल. थोडासा व्यवस्थित लिहत असाल तर 3 समोर लिहा आणि मायनस समोर लिहा, खाली लिहून घ्या. हे ठीक आहे, याचे 3 समोर लिहून घ्या. अँड these are two parts of our dy by dx. ठीक आहे. तर dy by dx मध्ये एक काम करा, याले इक्वेशन 1 द्या आणि याले 2 द्या. म्हणजे गिवन ला इक्वेशन 1 द्या आणि 2. आता आन्सर इथे पहा मस्त. ओके, चला पहा. therefore dy by dx is equal to, therefore by definition dy by dx is equal to divided by dt. found t is a parameter. put both the answers. हे दोन्ही आन्सर पुट करा. बोला -3. हे आन्सर बरोबर रिवाइज करून लिहा. -3 e raised to cos 3t into sin 3 upon dx by dt. हे वाला आन्सर 3. हे 3 समोर लिहितो. e raised to sin 3t into cos 3. ओके, 3 तर कॅन्सल होते. ओके, आता e raised to cos 3t, e raised to cos 3t हे y आहे. हे आहे ना, हे टर्म, या टर्मच्या जागेवर मी y लिहितो -y. sin 3t हे e raised to sin 3t आहे ना, हे e raised to sin 3t च्या जागेवर x लिहा या टर्मच्या जागेवर. समजले का? e raised to cos 3t हे वाला y आहे, इक्वेशन 1 मध्ये गिवन आहे, आणि हे वाला x आहे. आता हे झाले 2 टर्म. आता तिसरे टर्म. आता sin 3t ची व्हॅल्यू आहे log x. हे इक्वेशन 2 चे लॉग घेतलं होतं ना, त्याचं काम आहे. बघा sin 3t च्या जागेवर log x लिहा आणि cos 3t च्या जागेवर इथं log y लिहा बाय इक्वेशन 1 and 2. बघा आन्सर आला काय? बाय 1 and 2. थोडंसं आपल्याला लॉग वगैरे घ्यायला लागलं तर हे शो दॅट मध्ये थोडीफार तर मेहनत राहील. याच्यातच आहे मेहनत, बाकी सगळ्या प्रॉब्लेम मध्ये एकदम इजी आहे. If x is equal to a cos cube t, y is equal to a sin cube t, show that dy by dx is equal to minus y by x 1 by 3 power. तर हे प्रॉब्लेम सध्या झाला होता, तरी पण एक वेळ आणखी हे शो दॅट असल्यामुळे मी घेतो. नाव स्टार्ट. ओके, प्रॉब्लेम लिहून घेता अँड स्टार्ट फ्रॉम दिस. नाव डिफरन्शिएट बोथ विथ रिस्पेक्ट टू टी. आपला पॅरामेट्रिकचा फॉर्म्युला वापरायचा आहे, त्याच्यासाठी dy by dt आणि dx by dt लागणार. तर एक काढा. एक कॉन्स्टंट आहे, प्रॉब्लेम इज इजी, कारण की सिंगल टर्म आहे. बोला कॅपिटल एक्स द्या आणि काम चालू. बस कॅपिटल एक्स प्रिपेअर्स फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता फक्त डोळ्यातच बसलं पाहिजे. सर एक्स क्यूब ह्या डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इट इज 3x स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos t कॅपिटल एक्स म्हणजे मायनस sin t. डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. सो 3a आणि मायनस cos स्क्वेअर t इनटू sin t. आता झाला आहे आणि हे कसे छोटे छोटे टर्म तर चालतच राहणार आहे. ए कॉन्स्टंट अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ sin क्यूब t. क्यूबला असा एक्सप्रेस करा आपल्या कॅपिटल एक्सच्या सोयीसाठी. नाव प्रिपेअर दिस ॲज कॅपिटल एक्स. बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब. कॅपिटल एक्स इज अ एक्सप्रेशन ऑफ x y t. जेवढे व्हेरिएबल तुम्ही वापरता ते सर्व कॅपिटल एक्स मध्ये राहील. कॅपिटल एक्सला एक वेळ डिफाइन करतो. इट इज अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. पूरा प्रॉब्लेम नाही, पार्ट ऑफ द प्रॉब्लेम कंटेनिंग ऑल छोटे छोटे x y all variables and which prepares
फॉर्म्युला ऑफ डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब 3x स्क्वायर इंटू डेरिवेटिव ऑफ कैपिटल एक्स साइन टी चा कॉस टी. ठीक है. सो 3a साइन स्क्वेअर टी हे स्क्वेअर केले आहे. दॅट्स ऑल. आता आपण चल इकडे dy by dx कडे. बाय डेफिनेशन dy by dx इक्वल टू dy upon dt divided by dx upon dt. पुट बोथ द आन्सर्स. हे आणि चला पुट करा. एक वेळ आलाच होतं बिचारा. सो आणखी एक वेळ आणला. 3a कैंसिल. एक साइन टी कैंसिल. एक कॉस टी कैंसिल. दिस इज 10t. 10 नका बनवू याले. मी असंच ठेवतो. पण हे माझं ठीक आहे. हे ऑर्डिनरी आन्सर आहे. तुम्हाला हे आन्सर आणायचं आहे. लुक हिअर. बनते एका मिनिटात बनते. लुक थोडा रफ वर्क पहा आणि इथंच मी लाईन बनवून लुक बोला आपल्याला आन्सर एक्स आणि वाय मध्ये आणायचा आहे. अँड युअर आन्सर इज इन टी. हे ऑर्डिनरी आन्सर आहे. तो स्पेशल आन्सर. स्पेशलसाठी स्पेशल माणूस बनासाठी काही ना काही मेहनत स्पेशल करावी लागणार. या इकडे बोला एक्स इज इक्वल टू हे रफ आहे पण करायचं आहे तुम्हाला. एक्स अपॉन ए इज इक्वल टू कॉस क्यूब टी. हे होल क्यूब आहे. क्यूबला इकडे पाठवा. जसं स्क्वेअर पाठवलं तर स्क्वेअर रूट होते. तर क्यूब पाठवलं तर क्यूब रूट होते. तर इथं मी कॉस टी ची व्हॅल्यू एवढी लिहिणार इथं. आणि दुसरं बनवतो अँड हे वाला घ्या. y इज इक्वल टू ए साइन क्यूब टी. ए इकडे पाठवा. बस एवढीशी मेहनत असते. साइन क्यूब टी. क्यूबला इकडे पाठवा. क्यूब रूट होते. y बाय ए साइन टी बनते. क्यूब पाठवलं तर क्यूब रूट होते. स्क्वेअर पाठवलं तर स्क्वेअर रूट होते. नाव कॉस टी ची ही व्हॅल्यू आहे. इथं पुट कर जा. साइन टी ची ही व्हॅल्यू आहे. इथं वर पुट कर जा. थोडंसं हे रफ वर्क म्हणा की फेअर म्हणा साईडला लिहायचं. इट इज रिझन. इम्पॉर्टंट रिझन रिटर्न. याच्या नंतरची स्टेप इथं वर लिहितो. dy बाय dx इज इक्वल टू मायनस बोला साइन टी ची व्हॅल्यू गिवन क्यूब रूट ऑफ y बाय a आणि याची व्हॅल्यू या कॉस टी ची ही व्हॅल्यू क्यूब रूट ऑफ x बाय a. दॅट्स ऑल. हे आला आपला आन्सर. डिनॉमिनेटर इज सेम. रूट अलग होते काही चिंता नाही. सो इट इज क्यूब रूट ऑफ y अपॉन क्यूब रूट ऑफ x. रूट अलग अलग होते. पावर आहे रूट डिवाइड मध्ये अलग अलग होते असं. आणि क्यूब रूट ए कॅन्सल. आणि क्यूब रूट कंबाइंड होते. क्यूब रूट पॉवर आहे. पॉवर मल्टिप्लाय डिवाइड मध्ये सेपरेट होते. आणि क्यूब रूट ए कॅन्सल आणि कंबाइंड होते असं. या फॉर्म्युला a अपॉन b रेस टू m a रेस टू m b पॉवर सेपरेटली होते डिवाइड मध्ये. हे पॉवर आहे. आणि कंबाइंड जर m सेम असलं तर कंबाइंड. हे पहा क्यूब रूट कंबाइंड. ठीक आहे. काही हरकत नाही. सो इट इज कॉमन म्हणजे स्टेप्स. सो शो दॅट मध्ये एवढी मेहनत जास्त राहू शकते. कधी कधी तो ते एक यमवाला प्रॉब्लेम आला होता डायरेक्टच आला होता बिचारा. सर्वच प्रॉब्लेम हार्ड असतात असं नाही. if x is equal to sin inverse e raised to root t e raised to t y is equal to under root of 1 minus e raised to 2t show that sin x plus dy by dx is equal to 0 किंवा dy by dx equal to minus sin x. एकच गोष्ट आहे. तुम्ही dy by dx चा आन्सर आणा. तो मायनस sin x यायला पाहिजे. ठीक आहे. चला आता हे दोन्ही एक्सप्रेशन t मध्ये आहे. पूरा प्रॉब्लेम लिहिता आणि मग असं चालू करा. दोन्ही इजी आहे. ठीक आहे. सो यांना इक्वेशन 1 देतो अँड आय विल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. RHS मध्ये आपलं पॅरामीटर टी आहे. ठीक आहे. टेक dt ऑन बोथ द साइड.
कॅपिटल एक्स असल्यामुळे असं मी घेतो, बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज 1 अपॉन अंडर रूट 1 माइनस एक्स स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स ई रेस टू टी चा ई रेस टू सस्ता आहे लिहून गेला आहे. सो इट इज ई रेस टू टी अपॉन अंडर रूट 1 माइनस ई रेस टू 2t m इंटू n इंडाइस सिस्टम 2t समजलं का. e a रेस टू m रेस टू n याचा घ्या dy by dt is equal to so dt of 1 upon sorry under root 1 minus e raised to 2t. Prepare this as capital X. काही इलाज नाही. and total बनते फॉर्म्युला बनला म्हणजे पावर. कॅपिटल एक्स चा उद्देशच तेवढा आहे. बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 upon 2 root x x मोठा and into derivative of capital X. बस याचा डेरिव्हेटिव्ह काय 0 काय लिहिलं नाही 0 मायनस बोला e इज टू 2t चा इथे कॅपिटल एक्स घ्यायला लागेल. e इज टू 2t काही फॉर्म्युला नाही आहे. जो टर्म फॉर्म्युला नाही आहे त्याले म्हणजे कॅपिटल एक्स ना फॉर्म्युला बनवत असतो. सो याला कॅपिटल एक्स घ्या बोला e रेस टू x का e रेस टू x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स 2t विथ रिस्पेक्ट टू t चालू आहे. तो 2 cancel minus e raised to 2t upon under root 1 minus e raised to 2. दोन्ही आपले घटक आले. आता यांना कंबाईन करू बाय द फॉर्म्युला dy by dx. तुम्हाला हे नाही घ्यायचं आहे. तुम्हाला dy by dx मेन आहे याच्यात and it is easy पहा. I will find dy by dx. Therefore by definition dy by dx is equal to dy by dt upon dx upon dt. ठीक आहे. चला तर हे dx upon dt आहे आपलं. dy by dt पुट करायचं. हे minus e raised to 2t upon under root 1 minus e raised to 2. ठीक है. ये दोनों डिनोमिनेटर सेम है कैंसिल. नाउ माइनस e raised to 2t upon e raised to t ऐसा है. दर हे आणखी सॉल्व होते वाटल्यास इच्छा असेल बोला e raised to t चा स्क्वेअर होते. बोला m into n 2t होते. a raised to m raised to n m into n m into बोला एक हे स्क्वेअर आहे e raised to t into e raised to t एक कॅन्सल आणि एक आन्सर असा आन्सर. ठीक आहे. पण आपला आन्सर नाही आला मजा नाही आली तर मजा येते नाही एका मिनिटात पहा. ठीक आहे. सो आता आन्सर आणतो सिन्स ऐका बोला हे दिलं आहे की नाही x इज इक्वल टू काही ना काही छोटीशी ॲडजस्टमेंट करायची तर शो दॅटचा आन्सर येऊन जाते. हे आपला ऑर्डिनरी आन्सर आहे. जर फक्त dy by dx विचारलं असतं तर आपण एवढा आन्सर आणून ठेवून दिलं असतं. हे चांगलं आन्सर आहे काही हरकत नाही. बोला साइन इनवर्सला इकडे पाठवलं तर sin x इक्वल टू e raised to t e raised to t आणि बोला या e raised to t च्या जागेवर therefore dy by dx इक्वल टू मायनस e raised to t च्या जागेवर तुम्ही sin x लिहा. हे रिझल्ट टाकता बाजूला. दॅट्स ऑल. हेच तो विचारला अरे हेच विचारला आहे याने इकडे आणून घ्या sin x plus dy by dx is equal to 0. Give this reason here. छोटासा काही ना काही असते क्लू ज्याच्यामुळे आपलं शो दॅटचा आन्सर येते. Take all these homework basis on today's study आणि सर्वचे सर्व एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्ट बुकचे आहेत. ठीक आहे.
काही सॉल्वमधून दिले आहे, काही एक्सरसाइजमधून दिले आहे. म्हणून पहिले सॉल्व तुम्ही करायचं इमानदारीनं आणि नंतर आन्सर मॅच करायचं. एखादा एक्झाम्पल मागे पुढे प्लस मायनस काही झालं असेल तर पुस्तकातूनच प्रॉब्लेम आपण लिहू शकता. ओके, ऑल दीज एक्झाम्पल्स आर त्या पुस्तकात सिक्वेन्समध्ये नाही आहे. आय हॅव गिवन इन पर्टिक्युलर सिक्वेन्स. तर या क्रमात तुम्ही सॉल्व करा.